माझं नाव संगीता आहे. मी 30 वर्षाची, साधी-सुधी बाई. गावाकडून मुंबईला आले. 3 वर्षे झाली या मोठ्या बंगल्यात कामवाली म्हणून काम करते. सकाळी 7 वाजता येते, रात्री 8 वाजता घरी जाते. घरात मालक राहुल साहेब, त्यांची बायको परदेशात नोकरी करतात आणि मुलगा कॉलेजला शिकायला गेलाय. बहुतेक दिवस घरात फक्त मी आणि साहेब असतो. सुरुवातीला सगळं नेहमीसारखंच होतं. मी चहा करायची, नाश्ता तयार करायची, घर झाडायची, कपडे धुवून वाळत घालायची. राहुल साहेब शांत स्वभावाचे, उंच, देखणे, नेहमी फॉर्मल शर्ट पॅन्ट घालणारे. ते ऑफिसला जाण्यापूर्वी मला फक्त चहा ठीक आहे का संगीता एवढंच विचारायचे. मी जी साहेब म्हणून उत्तर द्यायची आणि कामात गुंतून जायची. पण हळूहळू मला जाणवू लागलं की त्यांची नजर माझ्यावर जरा जास्त वेळ थांबते. मी जेव्हा स्वयंपाकघरात काम करते तेव्हा ते दारात उभे राहून बघायचे. मी जेव्हा गॅलरीत कपडे वाळत घालायची तेव्हा त्यांचे डोळे माझ्या हालचालींवर खिळलेले असायचे. सुरुवातीला मी विचार केला, कदाचित माझं काही चुकलं आहे का? पण नाही. ते फक्त बघायचे, शांतपणे, प्रेमळ नजरेने. एक सकाळ होती. मी चहा घेऊन त्यांच्या स्टडी रूममध्ये गेले. ते फक्त लॅपटॉपवर काम करत होते. मी ट्रे टेबलावर ठेवला आणि वळले. तेव्हा ते हळू आवाजात म्हटलं, संगीता थांब जरा. मी थबकले. काही काम होतं का साहेब? काम नाही. बस जरा. तू रोज इतकं काम करतेस, थकत नाहीस का? त्यांचा आवाज इतका मऊ आणि काळजीने भरलेला होता की मला नवल वाटलं. नाही साहेब, सवय झाली. मी खाली बघत म्हणाले. ते हसले. तुझा चहा खूप चांगला लागतो. तू आल्यापासून घर जरा जिवंत वाटू लागलंय. माझ्या मनात एक हलकीशी गोड लहर उठली. मी काही बोलले नाही, फक्त हलकेच हसले आणि बाहेर आले. पण त्या दिवसापासून माझ्या मनात त्यांचे विचार यायला लागले. तो माणूस इतका श्रीमंत, इतका देखणा, तरीही एकटेपण जाणवतंय त्याला. मी तर फक्त कामवाली, पण तरीही त्यांच्या नजरेत काहीतरी वेगळं होतं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पाऊस पडत होता. मी गॅलरीत उभे होते. पावसाचे थेंब बघत होते. राहुल साहेब ऑफिसमधून लवकर आले. ते थेट गॅलरीत आले आणि माझ्या शेजारी उभे राहिले. पाऊस बघत आहेस? ते म्हणाले. हो साहेब, गावात असताना असा पाऊस बघायची खूप आवड होती. मलाही आवडतो, पण एकट्याने बघायला कंटाळा येतो. त्यांनी दीर्घ श्वास घेतला. मी त्यांच्याकडे बघितलं. त्यांचे डोळे पावसात हरवले होते. तुझी बायको परदेशात असतील तर एकटेपणा जाणवतोस ना? ते हलकेच हसले. हो संगीता, जाणवतं, पण आता तू रोज येतेस, बोलतेस म्हणून बरं वाटतं. आम्ही तासभर तिथेच उभे राहून बोलत होतो. मी त्यांना माझ्या गावाची, माझ्या छोट्या मुलाची, माझ्या कष्टाच्या आयुष्याची गोष्ट सांगितली. ते शांतपणे ऐकत होते. कधीही व्यत्यय आणला नाही. त्यांच्या डोळ्यात खरी काळजी दिसत होती. मी मनात म्हणाले, हा माणूस फक्त मालक नाही, दुसरं काहीतरी आहे. त्या रात्री घरी परतताना माझं मन गोंधळलेलं होतं. मी स्वतःला समजावलं, संगीता, तू काय विचार करतेस? तो तुझा मालक आहे. तू कामवाली आहेस हे काही चांगलं नाही. पण तरीही त्यांचा चेहरा, त्यांचा मऊ आवाज, त्यांची नजर सगळं मनात फिरत होतं. रात्री झोप लागेना. मी विचार करत होते, 3 वर्षे एकटी, मी नवरा गावी सोडून आले. आयुष्यात प्रेम, स्पर्श, काळजी यांचा अभाव आहे. आणि राहुल साहेब, त्यांच्यात हे सगळं दिसत होतं. पुढचे काही दिवस असेच गेले. ते मला छोटे-छोटे भेटवस्तू आणायचे. एकदा फळांचा बास्केट, एकदा चांगला साबण, तुझ्यासाठी म्हणायचे. मी नको म्हणायचे, पण त्यांचा आग्रह. एक दिवस मी नवीन कुर्ता घालून आलेत, तेव्हा त्यांनी मला बघून हसत म्हटलं, आज खूप सुंदर दिसते संगीता. माझे गाल लाल झाले. साहेब, असं कसं म्हणता? खरं सांगतोय, तुझ्या हास्यात एक वेगळीच चमक आहे. मी मनातल्या मनात लाजले, पण आता मीही त्यांच्याकडे जास्त लक्ष द्यायला लागले होते. त्यांचं ऑफिसमधून येणं, त्यांचं हसणं, त्यांचं बोलणं सगळं जाणवायला लागलं. हळूहळू माझ्या मनात एक हळूवार आकर्षण निर्माण होत होतं. मी स्वतःला सांगायची, फक्त मैत्री आहे ही. पण मनातल्या मनात माहीत होतं की ही मैत्री हळूहळू प्रेमाकडे वळते. असे एक दिवस मी काम करत होते. त्यांची नजर माझ्या पाठीमागे होती. मी वळून बघितलं तेव्हा ते लाजले नाहीत, फक्त हसले. त्या हास्यात एक गोड आमंत्रण होतं. मीही हलकेच हसले. त्या क्षणी मला वाटलं, कदाचित ही नजरेची सुरुवात एखाद्या सुंदर गोष्टीची आहे. त्या नजरेत सुरुवातीच्या दिवसानंतर सगळं हळूहळू बदलू लागलं. मी सकाळ कामाला जायचे तेव्हा राहुल साहेब आता नेहमीच मला हाक मारायचे, संगी, चहा घेऊन ये ना. मी चहा घेऊन जायचे आणि ते मला बसायला सांगायचे. सुरुवातीला मी नको म्हणायचे, पण त्यांचा आग्रह इतका प्रेमळ होता की मी थोडा वेळ बसायची. एक सकाळ होती. पावसाळा सुरू झाला होता. मी स्वयंपाकघरात नाश्ता करत होते. राहुल साहेब आत आले आणि माझ्या शेजारी उभे राहिले. संगीता, तू कधी रजा घेत नाहीस, थकत नाहीस का? मी हसत म्हणाले, साहेब, मला काम करायला आवडतं.
घरी एकटी बसून कंटाळा येतो. ते गंभीर झाले. मलाही तसंच वाटतं. बायको परदेशात, मुलगा दूर, घर मोठं आहे पण एकटेपणा जाणवतो. तू येतेस तेव्हा घर जिवंत वाटतं. त्यांचे शब्द ऐकून माझ्या मनात एक हळुवार भावना जागी झाली. मी त्यांच्याकडे बघितलं. त्यांच्या डोळ्यात खरी एकटेपणाची भावना दिसत होती. साहेब, तुम्ही खूप व्यस्त असता, तरीही तुम्हाला वेळ काढता. तुझ्याशी बोलायला वेळ काढतो, ते हलकेच म्हणाले आणि हसले. त्या दिवसापासून आमची बोलणी वाढली. ते मला आपल्या ऑफिसच्या गोष्टी सांगायचे, छोट्या-छोट्या यशाची गोष्ट, कधी-कधी निराशेचीही. मीही त्यांना माझ्या गावची, माझ्या मुलाची, माझ्या कष्टाची गोष्ट सांगायची. ते खूप मन लावून ऐकायचे. कधी-कधी हो, हो करून विषय बदलायचे नाहीत. एक संध्याकाळ मी गॅलरीत कपडे वाळत घालत होते. ते मागे आले. संगी, थोडं बस ना. आम्ही दोघे बाजूला बसलो. पाऊस हलक्याच पडत होता. त्यांनी मला विचारलं, तुझं आयुष्य कसं गेलं संगीता? खरं सांग. मी थोडा वेळ शांत राहिले. मग सांगितलं, नवरा गावी आहे पण नातं तुटले. मुलाला घेऊन मी इथे आले. कष्ट करून त्याला शिकवते. एकटीच सगळं. राहुल साहेबने माझ्या हातावर हात ठेवला. फक्त 1 सेकंद, पण त्या स्पर्शात माझं शरीर थररलं. तू खूप मजबूत आहेस. मी तुझा आदर करतो. माझ्या डोळ्यात पाणी आलं. कोणी असं बोललं नव्हतं. आता बोलतोय ना मी. त्यांचा आवाज इतका मऊ होता की मला त्याच्या छातीवर डोकं टेकावंसं वाटलं. पुढचे काही दिवस आणखी जवळीक वाढणारे होते. ते मला छोट्या गोष्टी आणायचे. एखादा सुंदर फुलांचा गुलदस्ता, एखादा माझ्यासाठी चॉकलेट. तुला आवडतं का? असं विचारायचे. मी लाजून होकार द्यायची. एक दिवस ऑफिसमधून लवकर आले. मी दिवाणखान्यात फरशी पुसत होते. ते मागे उभे राहिले. संगी, तू आज खूप सुंदर दिसतेस. मी वळले. साहेब, असं कसं? खरं सांगतो. तुझ्या हसण्यात, तुझ्या कामात, तुझ्या बोलण्यात एक वेगळीच गोडवा आहे. मी तुला बघताना मन शांत होतं. माझे गाल लाल झाले. मी काही बोलले नाही, पण मनात आनंद भरला. रात्री घरी गेल्यावर मी विचार करत होते. हा माणूस मला खरंच आवडतोय. त्याची काळजी, त्याचं बोलणं, त्याची नजर सगळं मला आकर्षित करत होतं. मी स्वतःला समजायचे, संगीता हा तुझा मालक आहे. हे प्रेम नाही, फक्त सहानुभूती. पण मनातल्या मनात माहीत होतं की ही सहानुभूती हळूहळू प्रेमात बदलते. दुसऱ्या दिवशी ते मला नवीन साडी आणून दिली. तुझ्यासाठी, घालून बघ ना. मी घरी नेली आणि दुसऱ्या दिवशी घालून आले. ते बघून क्षणभर स्तब्ध झाले. मग हसत म्हणाले, संगी, तू राणी वाटतेस आज. मी लाजली. राहुल. पहिल्यांदा मी त्यांना नावाने हाक मारली. ते आनंदाने हसले. हो, असंच बोल. जेव्हा एकटा असेल तेव्हा राहुल. आम्ही दोघे हसत बोलत होतो. ते मला आपल्या आवडीच्या गाण्यांबद्दल सांगायचे. मी त्यांना माझ्या गावच्या लोकगीतांबद्दल सांगायचे. कधी-कधी आम्ही एकत्र चहा प्यायचे. त्यांच्या शेजारी बसताना मला एक सुरक्षितता, एक प्रेमळ उबदारपणा जाणवायचा. मनात विचार यायचा, 3 वर्षे एकटी होते. प्रेम, काळजी, स्पर्श यांचा अभाव होता. आणि आता राहुल. त्यांच्यात हे सगळं भरलं होतं. मी त्यांच्याशिवाय दिवस कसे काढायची याची कल्पना करू शकत नव्हते. असं हळू आमच्यातले जवळीक, भावनिक वाढत चालली होती. नजरांचे बोलणे, छोटे स्पर्श, प्रेमळ शब्द सगळे एक सुंदर गोष्ट बनवत होतं. मी जाणून होतं की पुढे काय होणार आहे, पण तरीही मनात एक गोड भीती आणि उत्सुकता होती. तो दिवस मी कधीच विसरणार नाही. सकाळपासूनच वातावरण वेगळं होतं. राहुल साहेबांची बायको आणि मुलगा दोघेही परदेशात होते. घरात फक्त मी आणि ते. मी नेहमीसारखेच कामाला आले, पण मनात एक गोड अस्वस्थता होती. काल रात्री त्यांनी फोनवर सांगितलं होतं, संगी, उद्या घरात फक्त आपणच असू. घाबरू नकोस. मी सकाळी चहा घेऊन त्यांच्या रूममध्ये गेले. ते बेडवर बसले होते, हातात कॉफी. मला बघताच त्यांचा चेहरा उजळला. संगी, आज तू खूप सुंदर दिसतेस. मी लाजली. साहेब, म्हणजे राहुल कामाला लागले का? आज काम कमी कर. थोडा वेळ माझ्यासोबत बस. त्यांनी माझा हात हातात घेतला आणि मला जवळ ओढून बसवलं. माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. त्यांच्या हाताची ऊब मला जाणवत होती. राहुल, मी कामवाली आहे. हे बरोबर आहे का? मी हळू आवाजात विचारलं. ते माझ्या डोळ्यात बघत म्हणाले, संगी, तू फक्त कामवाली नाहीस. 3 वर्षात तू माझ्या आयुष्यात आलीस आणि सगळं बदललं. तुझ्या हास्याने, तुझ्या काळजीने, तुझ्या बोलण्याने मला एकटेपणा विसरायला मदत झाली. मी तुला खूप प्रेम करतो. त्यांचे शब्द ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी त्यांच्या छातीवर डोकं टेकवलं. मलाही तू आवडतोस, पण भीती वाटते. काय होईल पुढे? काहीही वाईट होणार नाही. मी तुझी काळजी घेईन. आज फक्त आपण दोघे आहोत. एकमेकांना समजून घेऊ. त्यांनी माझ्या केसातून हात फिरवला. त्या स्पर्शात इतकी प्रेमळ आणि मी डोळे मिटले. दुपारी आम्ही एकत्र जेवलो. मी स्वयंपाक केला होता, आता त्यांना आवडणारा. ते खाताना वारंवार माझ्याकडे बघत होते आणि हसत होते. तुझ्या हातचा स्वाद खूप चांगला आहे, पण तुझी सोबत अजून चांगली. जेवण झाल्यावर आम्ही दिवाणखान्यात बसलो. बाहेर पाऊस सुरू झाला होता. घरात फक्त आमचा श्वास आणि पावसाचा आवाज. राहुलने मला जवळ ओढलं.
मी त्यांच्या मिठीत शिरले. त्यांचे हात माझ्या पाठीवर हळूवारपणे फिरत होते. संगी, तू माझी आहेस, ते कुजबुजले. माझ्या मनात हजार विचार येत होते. भीती, आनंद, प्रेम, संकोच सगळं मिसळलं होतं. पण त्यांच्या मिठीत मी सुरक्षित वाटत होते. आम्ही तासभर असेच बसलो. ते मला आपल्या बालपणीच्या गोष्टी सांगत होते. मी माझ्या स्वप्नांबद्दल सांगत होते. कधी-कधी आम्ही फक्त शांत राहत होतो, एकमेकांच्या उदारपणात. संध्याकाळ झाली. प्रकाश मंद केला होता. राहुलने मला हाताला धरून त्यांच्या बाल्कनीत नेलं. माझे पाय थरथरत होते. राहुल, मी तयार आहे का? तू तयार आहेस संगीता. मी तुला कधी दुखवणार नाही, फक्त प्रेम देणार आहे. त्यांनी माझ्या कपाळावर, गालावर, डोळ्यांवर हळूवार चुंबन दिली. प्रत्येक चुंबनात प्रेम होतं, आदर होता. मी त्यांच्या मिठीत विरघळले. आमचे ओठ एकमेकांना भेटले. पहिलं खरं चुंबन जग थांबल्यासारखं वाटलं. त्यांचे हात माझ्या डोक्यावर प्रेमाने, काळजीने फिरत होते. मी त्यांच्या घट्ट धरून होते. त्या क्षणी मला वाटलं की मी खूप दिवसानंतर खऱ्या प्रेमाची अनुभूती घेत आहे. आम्ही एकमेकांमध्ये गुंतलो. शब्द कमी होते, पण भावना खूप होत्या. ते मला संगी माझी म्हणत होते. मी त्यांच्या नावाने पुकारत होते. प्रत्येक स्पर्श, प्रत्येक मिठी, प्रत्येक श्वास सगळं प्रेमाने भरलेलं होतं. माझ्या शरीरात आणि मनात एक नवा आनंद भरला. मी कधीही एवढं प्रेमळ आणि तीव्र अनुभवात नव्हते. रात्र झाली. आम्ही एकमेकांच्या मिठीमध्ये पडलो होतो. राहुलने माझ्या केसातून हात फिरवत म्हटलं, संगी, तू ठीक आहेस ना? मी त्यांच्या छातीवर डोकं ठेवून म्हणाले, खूप छान आहे. मी कधीच इतकं प्रेम, इतकी काळजी अनुभवली नव्हती. तो दिवस संपला, पण आमच्यातली जवळीक खूप खोलवर गेली होती. मी जाणून होते की हे नातं आता फक्त कामवाली आणि मालकाचं राहिलं नाही. ते प्रेमाचं, विश्वासाचं झालं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी डोळे उघडले तेव्हा राहुल माझ्या शेजारीच होते. त्यांच्या छातीवर डोकं ठेवून मी झोपले होते. त्यांनी मला हळुवारपणे जवळ ओढलं आणि कपाळावर किस दिलं. संगी, गुड मॉर्निंग. झोप चांगली झाली? मी लाजून हसले. हो, खूप शांत झोप लागली, पण मनात थोडं गोंधळ आहे. ते माझ्या केसातून हात फिरवत म्हणाले, गोंधळ होणारच, पण मी आहे ना तुझ्यासोबत. काहीही चिंता करू नकोस. त्यांचा आवाज इतका प्रेमळ आणि आश्वासक होता की माझी सगळी भीती हळूहळू विरघळली. मी उठले आणि स्वयंपाकघरात चहा करायला गेले. राहुल मागे आले. त्यांनी मला घट्ट मिठी मारली आणि गळ्यात हात टाकला. आज कामी काम कर. आपण दोघे थोडा वेळ एकत्र घालू. मी होकार दिला. चहा घेऊन आम्ही गॅलरीत बसलो. पाऊस थांबला होता, पण हवा गार होती. आम्ही चहा पीत पीत बोलत होतो. काल रात्री तू मला खूप आनंद दिलास राहुल. मी कधीच असा अनुभव घेतला नव्हता. मी हळू आवाजात म्हणाले. ते माझ्या हातावर हात ठेवून म्हणाले, संगी, मीही नाही. तुझ्यात प्रेम आहे, आदर आहे, काळजी आहे. तू मला पूर्ण वाटलीस. माझ्या डोळ्यात पाणी तरळलं. मी त्यांच्या खांद्यावर डोकं टेकवलं. मला भीती वाटते की हे सगळं कधी संपेल. नाही संपणार. आपण हळूहळू पुढे जाऊ. तू कामवाली म्हणून राहशील, पण माझ्या जीवनात तू खूप मोठी आहेस. मी तुझी काळजी घेईन, तुझ्या मुलाची, तुझ्या भविष्याची. त्या दिवसभर आम्ही दोघं एकमेकांच्या सहवासात होतो. ते मला आपल्या आवडीच्या गोष्टी दाखवत होते. फोटो, गाणी, छोट्या आठवणी. मी त्यांना माझ्या स्वप्नांबद्दल सांगत होते. आम्ही एकत्र जेवलो, हसत खेळत गप्पा मारल्या. कधीकधी ते मला घट्ट मिठी मारायचे आणि मी त्यांच्यात विरघळून जायचे. प्रत्येक स्पर्शात प्रेम होतं, प्रत्येक शब्दात विश्वास होता. संध्याकाळी आम्ही गॅलरीत बसलो. राहुलने मला जवळ घेतलं. संगी, तुला काय वाटतं आता? मला वाटतं की मी खूप भाग्यवान आहे. तू मला प्रेम दिलंस, काळजी दिलीस, सुख दिलंस. माझ्या आयुष्यात प्रथमच असं वाटतं की कुणीतरी माझं आहे. मी म्हणाले. ते माझ्या कपाळावर हळू चुंबन घेत म्हणाले, तू माझी आहेस आणि मी तुझा. हे नातं आपण सांभाळू. जगाला काय वाटतं याची काळजी करू नकोस. आपल्या दोघांचं जग आपण तयार करू. रात्री आम्ही पुन्हा एकमेकांच्या मिठीत होतो. कालच्यासारखंच प्रेमळ, काळजीपूर्ण आणि तीव्र अनुभव. पण यावेळी त्यात आणखी खोली होती. भावनिक बंधन आणि अधिक दृढ होतं. मी त्यांच्या प्रेमात पूर्णपणे बुडाले होते. शरीर आणि मन दोन्ही समाधानी होते. पुढचे दिवस असेच गेले. मी काम करायचे. ते ऑफिसला जायचे, पण संध्याकाळी आमचा वेळ असायचा. ते मला छोट्या भेटवस्तू आणायचे. माझ्या मुलासाठी पैसे पाठवायला मदत करायचे. मी त्यांना घरातल्या छोट्या गोष्टींमध्ये मदत करायची. आमच्यातलं नातं हळू एक सुंदर, विश्वासाचा प्रेम बनत होता. कधीकधी मी विचार करायची, मी कामवाली म्हणून आले, पण आज मी त्यांच्या हृदयात स्थान मिळवलं आहे. राहुलने मला खरं प्रेम काय असतं ते शिकवलं. फक्त शारीरिक नव्हे, तर मनापासून, आज्ञापासून. आजही जेव्हा मी त्या बंगल्यात काम करते, तेव्हा माझ्या मनात एक गोड आठवण आणि भविष्याची आशा असते. आमचं प्रेमसुख फक्त एका दिवसाचं नव्हतं, ते एका नव्या आयुष्याची सुरुवात होती.